तर एक मोठी बातमी येते। मुंबईत एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। तुकाराम मुंडेंच्या पथकाकडून सीसीआय मिक्ससह 5 अतिप्रतिष्ठित क्लबचे कॅन्टीन परवाने निलंबित करण्यात आले आहे। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचं उघड झालंय। स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटींमुळे 5 क्लबचे एफएसएसआय कॅन्टीन परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत। कारवाई झालेल्यांमध्ये क्रिकेट क्लब आणि इंडिया एमआयजी आणि जुहू जिमखान्यासारख्या हाय प्रोफाइल क्लब्सचा समावेश देखील आहे। टीम तुकाराम मुंडेंनी केले। मुंबईतील अत्यंत 5 प्रतिष्ठित क्लबचा कॅन्टीन परवाना रद्द झालेला आहे, निलंबित करण्यात आले। सीसीआय क्लब, आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू आणि जिमखाना, एमआयजी स्पोर्ट्स क्लब, वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब हे 5ही जे महत्त्वाचे क्लब्स आहेत मुंबईचे, त्याचे परवाने सध्या रद्द करण्यात आले आहेत। आणि याच बातमीवर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आमच्या सोबत लाईव्ह आहेत। प्रशांत, काय अपडेट? मोठी कारवाई आहे। आपल्याला माहिती आहे की बीएमसीचं कॅन्टीनवर ज्यावेळेस कारवाई केली त्याच वेळेस तुकाराम मुंडे यांनी बृहन्मुंबई क्लब कॅन्टीन मोहीम ही जाहीर केली होती आणि मुंबईमध्ये असलेल्या सगळ्याच प्रतिष्ठित क्लबची तपासणी सगळी सुरू केली। आणखी याच माध्यमातून जे धडक मोहीम आज सुरू करण्यात आली की 60 ठिकाणी त्यांच्या टीमने कारवाई केली, त्यातल्या 5 ठिकाणी मात्र अत्यंत मेजर त्रुटी त्यांना आढळून आल्या। स्वयंपाकघरामध्ये, गोडाऊनमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचं सामान शिजवण्यामध्ये, कोल्ड स्टोरेजमध्ये आणि या सगळ्याच ठिकाणी जे अन्न शिजवलं जातंय किंवा जे अन्न दिलं जातंय या सगळ्याच गोष्टी प्रत्येक व्यक्तीला खाण्यायोग्य नाहीये, अशा प्रकारचे स्पष्ट निष्कर्ष समोर आले। रंग, संकेत, चॉपिंग बोर्ड वापरणं करणं, क्रॉस कंटॅमिनेशन असे अन्नातील एक घटक जे मिक्स होत आहेत हे खरोखर खाण्याला अत्यंत धोकेदायक आणि घातक आहे। आणि याचमुळे मुंबईतल्या अत्यंत 5 प्रतिष्ठित क्लब या पहिल्याच दिवशी सीसीआय क्लब, आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी स्पोर्ट्स क्लब आणि वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब यांच्या कॅन्टीनचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत। ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत सुद्धा एफडीए अर्थात एफडीएचे कमिशनर तुकाराम मुंडे यांनी दिले। सुरभी, निश्चितच खूप खूप धन्यवाद प्रशांत दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।